आज दिनांक 23/6/2026 वार मंगळवार रोजी होणाऱ्या जन आक्रोश मोर्चाच्या अनुषंगाने पत्रकार परिषदेचं आयोजन या ठिकाणावर करण्यात आलं। श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो, सन्माननीय अंजलीआई आंबेडकर, सुजात भैया आंबेडकर यांनी विशेष याकडे लक्ष घातलेलं आहे। आजच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे अतिशय विश्वासू नेते, मागच्या टायमात खासदारकीची निवडणूक लढवून ते 3ऱ्या क्रमांकावर राहिले असे आपले ॲडव्होकेट अविनाशजी भोशीकर, नवनियुक्त झालेले वंचित बहुजन आघाडीचे एक डॅशिंग नेते आपले जिल्हा अध्यक्ष दक्षिणचे शंकरजी महाजन, या ठिकाणावर उपस्थित श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे विश्वासू नेते रवी पंडित, आपल्या जिल्ह्याचे उपजिल्हा अध्यक्ष दक्षिणचे बाळासाहेब आंबेडकरांचे, सुजात भैयांचे विश्वासू नेते अंजली आंबेडकर यांचे विश्वासू नेते विनायकजी गजभारे, सर्व या ठिकाणावर आपले एक धाडसी नेतृत्व आपल्या लोहा तालुक्यातलं पंचशीलजी कांबळे, नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, म्हणजे त्यांचंही कार्य या भागामध्ये अतिशय उल्लेखनीय आहे। आंबेडकरी चळवळीतलं उमदं नेतृत्व आहे आणि सर्वच वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय सदस्य ॲडव्होकेट जयदीप ढवळे असतील, सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व पत्रकार बंधू यांनी म्हणजे जे या ठिकाणावर या विषयाला जगासमोर आणण्याचं काम केलं, मी आपल्या सर्वांना सुद्धा म्हणजे धन्यवाद देतोय। कारण पंचरंगी धम्मध्वज जो आहे हे मुळातच शांतीचं प्रतीक आहे। त्याच्यामधल्या 5 रंगाचाही इतिहास वेगळा आहे, मी विस्तारपूर्वक काही आपल्याला सांगणार नाही। पण त्या शांतीच्या प्रतीकाला जर कोणी हात लावण्याचा प्रयत्न करत असेल तर आंबेडकरी समाजच काय, इतर समाजसुद्धा आमच्या सोबत आहे। कारण महासमुद्र कधी खवळत नसतो, महासमुद्र आपली मर्यादा सीमा कधी सोडत नसतो, तो शांत असतो। जोपर्यंत तो शांत असतो तोपर्यंत सगळे सुखी राहतात। पण जर महासमुद्रानं आपली सीमा सोडली तर आपल्याला माहीत आहे म्हणजे तो विषय कोणत्या विकोपाला जाऊ शकतो। यामध्ये विशेष म्हणजे श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनीच लक्ष घातल्या कारणाने, दुसरी गोष्ट 14 तारखेला अंजलीआई आंबेडकर सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये होत्या, त्यांनी आव्हान केलं की सर्व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, सर्वांनाच आव्हान केलं की पंचरंगी धम्मध्वज जो काढण्यात आलेला आहे तो व्यवस्थित बसवण्यात येण्यासाठी जन आक्रोश मोर्चामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे। आंबेडकरी समाजच यामध्ये सहभागी होणारा नसून सर्वजण म्हणजे यामध्ये सर्व समाज, वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं या जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होतील। आणि जे ध्वज त्या ठिकाणावर ज्या अवस्थेत 1990 पासून तिथं ध्वज होता, म्हणजे इथल्या काही प्रस्थापितांना किंवा जे काही जातीय मानसिकता घेऊन जे काही पदावर बसले किंवा भूमाफिया असतील, तर या लोकांना म्हणजे 1990च्या नंतर आज का जाग यावी, इथं कुठंतरी जातीयवाद दिसून येतो। आणि त्यामुळं हा जो कोणी भूमाफिया असेल त्याने ही जातीय मानसिकता आपली बदलावी आणि शासनाने, प्रशासनांनी म्हणजे सांगितलं असताना की जे धार्मिक स्थळं आहेत, झेंडे असतील, मंदिरं असेल, विहार जे काही असेल, मस्जिद असेल, जे असतील ते म्हणजे प्रशासनाच्या वतीनं काढण्यात येणार नाही। पण तरीसुद्धा म्हणजे काय त्याला कोणती उर्मी गर्वी घेऊन हा भूमाफिया त्या ठिकाणावर पंचरंगी ध्वज काढतो, म्हणजे कोण त्याच्या पाठीशी आहे, म्हणजे ते सुद्धा चेहरा उघडा झाला पाहिजे। आणि जोपर्यंत त्या ठिकाणावर पंचरंगी धम्मध्वज बसवण्यात सन्मानपूर्वक येणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीत। याचे पडसाद काय उमटतील याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील। त्यामुळे आम्ही शासनाला, प्रशासनाला नम्रतेचं आव्हान करतोय की आहे त्या अगोदर होता त्या स्थितीमध्ये आमचा पंचरंगी धम्मध्वज त्या ठिकाणावर लावून देण्यात यावा। त्या ठिकाणावर आम्ही व्हिडिओमध्ये पाहतोय की पंचरंगी धम्मध्वज असे म्हणजे खाली टाकलेले आहेत।
त्याच्यावर काही जणांनी म्हणजे पाय सुद्धा तुडवून जात आहेत. तर हे अपमान आम्ही पंचरंगी धम्मध्वजाचा खपवून घेणार नाहीत. ही गोष्ट प्रशासनाने लक्षात घ्यावी. हा जागतिक विषय आहे. 1980ला बौद्धांचं एकच प्रतीक पंचरंगी धम्मध्वज असावा म्हणून श्रीलंका राष्ट्रामध्ये एक विद्वान लोकांची, विद्वान भिक्खूंची एक बैठक झाली होती आणि एक प्रतीक असावं म्हणून बुद्धाच्या शरीरातून निघणाऱ्या आभांमधून म्हणजे ज्या आभा निघत होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या, त्याच्यामधून हा पंचरंगी धम्मध्वज तयार झालेला आहे. पाली भाषेमध्ये धम्मध्वजाविषयी एक गाथा सुद्धा आलेली आहे. तर हा पंचरंगी धम्मध्वजाचा विषय हा केवळ फक्त लोह्यापुरता म्हणजे नसून हा सगळ्या भारताचाच विषय नसून, महाराष्ट्राचाच नसून या जागतिक लेवलचा विषय आहे. त्याच्यामुळं याला छेडण्याचा कोणी प्रयत्न करू नये. श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, सुजातभाई आंबेडकर, अंजली आंबेडकर यांच्या मार्गनिर्देशानुसार म्हणजे जन आक्रोश मोर्चा हा 100% हजारोच्या संख्येनं याच्यामध्ये आमचे समाज बांधव, इतर जाती धर्माचे बांधव याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. आणि शासनाला म्हणजे आम्ही परत एकदा नम्रतेचं आव्हान करतोय की शांततापूर्वक आणि सन्मानपूर्वक होता त्या अवस्थेमध्ये पंचरंगी धम्मध्वज आपण तिथं लावून द्यावा. जेवढी जागा म्हणजे या ठिकाणावर हे कागद सुद्धा म्हणजे शासनाने त्या टायमामध्ये जी जागा नगरपालिकेला सुद्धा याची नोंद आहे. मला वाटतंय 7/9/2000 मध्ये 7/9/2023चा म्हणजे हा ठराव सुद्धा आहे. म्हणजे इथं बुद्ध विहाराच्या जागेची नोंद सुद्धा आहे. जायकवाडी वसाहत 9840 चौरस फूट ओपन पेस आणि नियोजित बौद्ध विहाराची जागा म्हणून या ठिकाणावर म्हणजे तशी नोंद सुद्धा या ठिकाणावर असतानाही, कायदेशीर बाब असतानाही म्हणजे जातीय मानसिकतेमधून या ठिकाणावर तो ध्वज काढण्यात आलेला आहे. तर निश्चितपणाने ज्यांनी काढला असेल त्याच्यावर ॲट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा सुद्धा दाखल करण्यात यावा, ही सुद्धा आमची एक मागणी राहणार आहे. दुसरी गोष्ट, ज्या प्रमुख मोर्चाच्या मागण्या आहेत त्यामध्ये पंचशील ध्वजाची सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करणे, लोहा नगर परिषद, लोहा जिल्हा नांदेड येथील नमुना नंबर 47ला विश्वशांती बुद्ध विहार, नियोजित जागा क्षेत्रफळ 9840 चौरस फूट याची रद्द केलेली मालमत्ता नोंद क्रमांक 2372 गुन्हा नोंद करणे, विश्वशांती बुद्ध विहार व पंचशील ध्वज उद्ध्वस्त करणाऱ्या भूमाफिया विरुद्ध ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करावे. माननीय उच्च न्यायालयाची पंचशील ध्वज असल्याबाबत दिशाभूल त्या ठिकाणावर म्हणजे जे पंचशील ध्वज असून नाही असं कोणी सांगत असेल तर ती दिशाभूल केल्याबद्दल सुद्धा त्या प्रकरणाची चौकशी करावी. गट नंबर 114 जायकवाडी वसाहत लोहा सदर जमिनीबाबत नवीन बांधकाम हस्तांतरण रोखण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करणे. गट नंबर 114 जायकवाडी वसाहत लोहा सदर जमीन लोहा शहरातील दलित, भटके, विमुक्त, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व बेघर कुटुंबाच्या निवासाकरिता प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना अथवा अन्य घरकुल योजनेचा लाभ देणे अशा या जन आक्रोश मोर्चाच्या मागण्या सुद्धा राहतील. मी सर्व समाज बांधवांना नम्रतेचं आव्हान करतोय की आपण हजारोच्या संख्येनं या महामोर्चामध्ये, आक्रोश मोर्चामध्ये आपण सहभागी होऊन प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आपण तहसील कार्यालयावर धडकणार आहोत. सर्व लोहा येथील स्वाभिमानी पत्रकारांचं वंचित बहुजन आघाडी कार्यालयामध्ये स्वागत. 21 मे रोजी जायकवाडी वसाहत येथे 1990 पासून फडकत असलेला ध्वज येथील समाजकंटक व भूमाफियांनी काढण्याचं पाप केलेलं आहे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाकडे 2 वेळेस स्वतः भेटून ते पंचशील ध्वज पुनर्स्थापित करा अशी मागणी केलोत. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी कार्यालय लोहा येथे बैठक घेतलोत, तहसीलदारांना भेटून विनंती केलोत. त्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीच आमच्याकडे म्हणजे आपलं पुनर्स्थापित करण्याचं विषय न आल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी व्यापक असं बैठक घेऊन 23 जून रोजी धडक मोर्चा काढण्याचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आला. त्यानंतर आम्ही प्रत्येक लोहा आणि कंधार गावातील प्रत्येक खेडोपाड्यामध्ये जाऊन आपल्या सर्व समाज बांधवांना जागृत करण्याचं काम केलं. येणाऱ्या 23 तारखेला व्यापक असं मोर्चा होणार आहे. त्यानिमित्तानं
आजपर्यंत वंचित बहुजन आघाडी होती, त्यानंतर राजगृहाहून एक आदेश निघालेला आहे. यानंतर आता आपले या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी आमचे मार्गदर्शक भैया बोधीजी व राज्याचे नेते असं सखोल असं मार्गदर्शन करण्यासाठी इथे आलेले आहेत. आता या मोर्चेमध्ये राजकीय, धार्मिक आणि राजगृह असा 3 संगनमत करून मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा कोणत्याही परिस्थितीमध्ये होणार म्हणजे होणार, एवढंच बोलतो, थांबतो. जय भीम. आजच्या पत्रकार परिषदेच्या पत्रकार परिषदेचे प्रमुख भदंत भैया बोधीजी, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे आमचे नेते अविनाशदादा भोशीकर, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आमचे शंकरदादा महाजन, त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीचे नेते गंगाधररावजी महाबळे, सर्व भिक्खू संघ, आलेले सर्व पत्रकार बांधव, गेल्या 21 मेला लोहा शहरातील जायकवाडी वसाहतीमध्ये गेल्या 35 वर्षापासून ज्या ठिकाणी पंचशील ध्वज होता आणि त्याचबरोबर विश्वशांती बौद्ध विहाराची नियोजित जागा म्हणून असलेलं फलक आणि 10,000 स्क्वेअर फीटला जवळपास असलेलं ताराचं कुंपण, याच्या शासन दरबारी सर्वकडेच त्याचे नोंदी असतानासुद्धा या भूमाफियांनी, प्लॉटिंग माफियांनी, इथले जी काही राजकारणी आहेत, पडद्यावरचे वेगळे आणि पडद्याच्या मागचे, या सर्वांनी मिळून ही केलेली विटंबना, त्याच्या निषेधार्थ उद्याच्या 23 जूनला जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्या मोर्चाच्या संदर्भानं आलेल्या सर्व पत्रकार परिषदेसाठी आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं या पत्रकार परिषदेत सर्वांचं हार्दिक स्वागत. येणारा 23 तारखेचा मोर्चा अगदी लोहा शहरातीलच नव्हे, संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधवांच्या अस्मितेचा असलेला हा पंचशील ध्वज याच्या सन्मानार्थ उद्याचा हा 23 तारखेचा मोर्चा असणार आहे. आणि त्या मोर्चाच्या संदर्भानं या पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय भिक्खू भैया बोधीजी आपणास मार्गदर्शन हा. आणि या पत्रकार परिषदेमध्ये सविस्तरपणे आपणास जिल्हाध्यक्ष आमचे शंकरदादा महाजन हे आपणास मनोगत व्यक्त करतात. बंतेजी यांच्या चरणी वंदन करून, उपस्थित सर्व भिक्खू संघाला वंदन करून, या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष शंकरजी महाजन, महासचिव रवीजी, आदरणीय मामा, पंशीलजी, सर्व उपस्थित पदाधिकारी, मी आपल्याला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, मी राज्य कमिटीच्या वतीने या ठिकाणी उपस्थित आहे. लोहा शहर खरं तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं जागृत शहर आहे. या ठिकाणी पूर्ण तालुक्यामध्ये एकच सार्वजनिक जयंती होते आणि माझ्यासाठी ती बहुमान होता की 2014च्या सार्वजनिक बाबासाहेबांच्या जयंतीचा मी स्वतः अध्यक्ष होतो. आणि या ठिकाणी अतिशय चांगलं वातावरण, आणि आम्ही समजतो की आमचा लोहा तालुक्यातील बौद्ध बांधव असेल, आंबेडकरी समाज असेल, इथला बहुजन समाज असेल, ओबीसी समाज असेल, हा इथला जागृत आणि विचाराचा आणि सगळ्या समाजाचा आदर राखणारा इथला समाज आहे. पण लोहा शहराला काय झाले मला अलीकडे काही कळायला मार्ग नाही. अतिशय मला जेव्हा ही सगळ्या गोष्टी कळाल्या, वंचित बहुजन आघाडीचे सर्व तालुका पदाधिकारी या आंदोलनात उतरले, जिल्हा कार्यकारिणी या आंदोलनामध्ये उतरली, तरी देखील लोह्यातला आमचा समाज बांधव, आमचा इथला सर्व जागृत बहुजन बांधव असा शून्य का पडलाय? का आमच्यामधला आत्मा आमच्यात निघून गेलाय? का आमच्यातलं सगळं, आमच्यामधला विचारधारा संपल्या का काय? अशी चित्र जर निर्माण होत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे. वंचित बहुजन आघाडीचा एक कार्यकर्ता या नात्यानं मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना मी सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी विकला जाणारा पक्ष नाही. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे विचार आमच्या सगळ्यांच्या रक्तामध्ये आहेत आणि निश्चित कोणी जरी काही जरी झालं तर वंचित बहुजन आघाडी या मैदानातून बाहेर पडणार नाही. कोणी अजून अंदाज लावत असतील, आता ह्याला सांगू, आता शांत होतील, तेव्हा शांत होतील, असा जर कोणी अंदाज बांधत इकडे तिकडे वेगवेगळ्या आमदाराच्या कार्यालयात आणि ह्याच्यामध्ये बसून जर ही सगळी जर खेळ चालत असेल तर त्या सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे
की वंचित बहुजन आघाडीला विकत घ्यायला अजून कोणी जन्मलेलं नाही. आणि म्हणून इथल्या सगळ्या प्रस्थापित कोणी मला माहिती नाही, मी आज इथं स्पष्ट आरोप करणार नाही, पण मला काही लोक म्हणतात आमदाराचा स्थानिकचा त्यात रोल आहे, कोणी म्हणते खासदाराचा रोल आहे, कोणी म्हणते फलाण्याचा आहे, बिस्ताण्याचा आहे. मी त्या सगळ्या लोकांना सांगू इच्छितो, तुम्ही सगळं हजम करू शकाल, पण त्या ठिकाणी बौद्ध विहाराची जागा हजम करू शकणार नाहीत. तुमच्या पोटातून उलट्या होतील, पर्यायी रक्ताच्या उलट्या होतील, पण तुम्हाला ती जागा हजम करता येणार नाही म्हणजे नाही. कारण आम्हाला थेट सरदेव बाळासाहेब आंबेडकरांचा, मान्य सुजाताताई आंबेडकरांचा आदेश आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या जागेचं संरक्षण झालं पाहिजे असा वंचित बहुजन आघाडीचा स्पष्ट आदेश आहे. त्याच्यामुळे कोणी ह्या प्रकारामध्ये जर जे मध्ये पडलेले असतील त्या सगळ्यांनी याच्यामधून बाजूला झालं पाहिजे. कारण हा अस्मितेचा विषय आहे. कुठल्याही, आता आदरणीय भंतेजी माझ्यानंतर बोलतील, धार्मिक विषय ते सांगतील, पण मी प्रशासकीय याच्यामध्ये ते सांगणारा विषय आहे की इथे या ठिकाणी कोर्टाचे सुद्धा स्पष्ट त्या ठिकाणी इंडिकेशन्स आहेत. त्यांनी शासनाने त्यात लिहून दिलेलं आहे की त्या ठिकाणच्या धार्मिक स्थळे, मंदिर, झेंडे इत्यादी त्या जागी जमीन जशा तशीच ठेवण्याची आहे. त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे. त्यांनी ती जमीन वापस करत असताना याची कुठलीही जबाबदारी घेतली जाणार नाही. त्यांना कुठेही म्हणजे इनडायरेक्टली सांगितलेलं ते स्थळांना हात लावू नका. मग तुम्ही त्या धार्मिक स्थळामध्ये सुद्धा तिथं तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही डिफरन्शिएट केले. मी स्वतः एक लिंगायत समाजातून येणारा कार्यकर्ता आहे, पण मी भेदभाव मला महात्मा बसवेश्वरांनी भेदभाव सांगितलेला नाही. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं ही भूमी आहे, इथं भेदभाव कोणी सांगितलेलं नाही. म्हणजे एक मंदिर तुम्ही ठेवता आणि विहाराचा झेंडा काढून टाकता, म्हणजे हा कुठला भेदभाव या ठिकाणी लोह्यामध्ये होत आहे? मला याच्याबद्दलचा प्रश्न निर्माण होतो की हा अतिशय चुकीचा भेदभाव आहे. तुम्ही कशामध्ये अशा पद्धतीचं, मी तर म्हणतो, मी एक वकील या नात्यानं हा स्पष्टपणे अट्रॉसिटीज येतो, याच्यामध्ये जातीवाद स्पष्ट दिसतो. कारण तुम्ही त्या ठिकाणी धार्मिक स्थळामध्ये सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये जर तुम्ही पार्शलिटी करत असाल तर हा अतिशय भयंकर मुद्दा आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी नमुना नंबर 47ला ऑलरेडी इथं लिहिलेलं आहे 9,840 स्क्वेअर फूट जागा त्या ठिकाणी नियोजित बौद्ध विहाराची जागा म्हणून त्या ठिकाणी स्पष्ट केले. मी नांदेड जिल्ह्यातल्या प्रशासनाला, तहसीलदार मान्य काय नाव त्यांचं, परळकर साहेब, परळीकर, मिस्टर परळीकर, आपलं नावामध्ये परळी आहे. आपण जर परळीतल्या भूमाफियांशी संबंधित असाल तर स्वतःला सुधारून घ्या. तुम्ही जे पत्र दिले त्या ठिकाणी, यामध्ये तुमच्या पत्रामध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगू शकतो की हे तुम्हाला ही असली चिंदी चोरी करण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही तहसीलदार सारख्या संविधानिक पदावर आहात, तुम्ही पत्र लिहून सांगता की तुमचा मोर्चा रद्द केलेला आहे. मी इथल्या पत्रकार बांधवांना प्रश्न विचारतो, कधीपासून तहसीलदार मोर्चाला परवानगी द्यायला लागली? ही पहिली घटना आहे की यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की तुम्ही मोर्चा काढू नका, तुम्हाला परवानगी नाही. तहसीलदाराला कधीपासून SP झाले? पण तहसीलदारला ही सगळी दलाली करायचा संबंध येतो कुठून? आणि तहसीलदार म्हणतात की कोणीतरी एका व्यक्तीने ज्यांनी तिथं लावला होता झेंडा त्यांनीच वापस काढला. झेंडा लावताना तुम्ही काही इथे कॅमेरा घेऊन उभे होतात का? झेंडा लावताना शेकडो समाज बांधवांनी तिथं झेंडा लावलेला आहे. त्यामुळं तुम्हाला कोणालाही काढून घेण्याचा अधिकार नाही. या पत्रावर मी त्या ठिकाणी तहसीलदारांच्या विरोधात 156(3) खाली तहसीलदारांवर कारवाई आम्ही ताबडतोब करत आहेत. आमचे जे लिगल जयदीप ढवळे आहेत, ॲडव्होकेट जयदीप ढवळे, हे लवकरच आमचे वंचित बहुजन आघाडीचे कायदेशीर सल्लागार आमच्या कमिटीचे ताबडतोब आता कोर्टामध्ये तहसीलदार आणि जे काही तत्सम अधिकारी आहेत यांच्या विरोधामध्ये 156(3) खाली गुन्हा दाखल करणार आहोत. कारण हे अशा पद्धतीचं पत्र देणं म्हणजे तुम्ही सरळ कुठल्या तरी एका पार्टीची दलाली करणं वय. म्हणून हे तहसीलदार मी सगळ्यात पहिल्यांदा जिल्हा कलेक्टर ऑफिसला मागणी करणार आहे की ताबडतोब या तहसीलदारांना बडतर्फ करा किंवा सस्पेंड करा, इमिडिएटली करा. कारण हे अशा पद्धतीचं पत्र मी माझ्या 25 वर्षाच्या सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांमध्ये तहसीलदारांनी कधी एखाद्या भूमाफियाच्या बाजूनं अशा पद्धतीचं पत्र दिलेलं मी वाचलेलं नाही. त्याच्यामुळं कुठलंही धार्मिक स्थळ कोणालाही बांधता येतं, झेंडा लावता येतो, पण ते धार्मिक स्थळ काढून घेण्याचा अधिकार कोणी दिला त्यांना? कोणीही व्यक्ती असू द्या. मी उद्या माझ्या समाजाचं एखादं मंदिर उभा बांधू शकतो, पण हजारो लोकांची जेव्हा धार्मिक अस्मिता तिथं जाऊन उभी राहते तेव्हा ते मंदिर मी बांधलंय म्हणून मी काढू नाही शकत. मला काढण्याचा अधिकार नाहीये. आदरणीय बंतीजी त्यावर बोलतील. पण ही सरळ म्हणजे तहसीलदारांनी जेव्हा पत्रावर लिहून देत आहेत, कोणाला काही म्हणणं असेल तर समोर येऊन मांडा. तर या ठिकाणी तहसीलदारांनी स्वतः अतिशय विचित्र पत्र दिले. मी पत्रकार बांधवांना हे पत्र देऊ सांगू इच्छितो की अशा पद्धतीचं पत्र देण्याचा कुठलाही अधिकार नाही. तहसीलदारांनी कोण्यातरी बड्या नेत्याची
त्या ठिकाणी हुजरीगिरी केलेली आहे, गुलामगी करून अशा पद्धतीचं पत्र काढलंय. त्याच्यामुळं मी या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, जिल्ह्यामध्ये असणारे जेवढे काही धार्मिक स्थळाचे जागा आहेत त्यांना कुठं नोंदणी आहे, कुठं काय. नांदेड शहरामध्ये सगळ्या धार्मिक स्थळ, सगळ्या, मी कुठल्या धर्मावर जात नाही, सगळ्या धर्माच्या धार्मिक स्थळांना कुठं काय नोंदणी केलेली आहे मला सांगा. कुठंच नोंदणी नाही. पण या ठिकाणी त्या ठिकाणी बौद्ध विहाराच्या जागेची 47 मध्ये त्या ठिकाणी नमुना नंबर 47 मध्ये स्पष्टपणे नोंद केलेली आहे. म्हणजे एवढी स्पष्ट नोंद असलेल्या त्या ठिकाणी जागा तुम्ही अचानक काढता, ही अतिशय घातक आहे. आणि म्हणून मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपल्याला सांगू इच्छितो, 23 तारखेचा मोर्चा हा अतिशय जोरात होणार आहे. आणि तहसीलदारांनी इथं आचारसंहितेच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. 22 तारखेला निकाल लागणार आहे. आपल्याला माहित आहे पत्रकार महोदय, निकाल लागल्यानंतर आचारसंहिता असते का हो? मग इथं आचारसंहितेचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. म्हणजे किती, म्हणजे एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किती विकलं जावं याचं जर ज्वलंत उदाहरण पाहिजे असेल तर हे तहसीलदार परळीकरचं पत्र पाहावं. म्हणजे कुठलं आचारसंहितेचा विषय संपलेला आहे. 37(3) कलमचं कुठलं, म्हणजे तुम्ही 12 महिन्याचं तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना नोटिसा देता. म्हणजे लोकशाही काय जिवंत आहे का काय? म्हणजे एखाद्या तुम्ही सत्ताधारी आमदाराच्या किंवा कोणी अजून कोणी असेल त्या दबावाखाली तुम्ही सगळी लोकशाही विकून खायला निघालात का काय? अशी सगळी परिस्थिती लोहा तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एवढं स्पष्ट करतो की 23 तारखेचा मोर्चा हा भव्यदिव्य होणार आहे. आमचे जेवढे काही वरिष्ठ नेत्यांना आम्ही सगळ्यांना, ज्यांचा वेळ मिळेल त्या सगळ्यांना आम्ही बोलवलेला आहे. माझं या ठिकाणी केवळ बौद्ध बांधवांनाच नाही तर इथल्या ओबीसी बांधव असतील, इथल्या सगळे समाज बांधव असतील, लिंगायत असतील, मराठा बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, मी या सगळ्यांना त्या ठिकाणी आव्हान करतो. विश्वाला शांती देणारे तथागत गौतम बुद्धांचा त्या ठिकाणी स्मारकाचा विषय आहे. आपण सर्वांनी ताकदीनिशी या 23 तारखेच्या मोर्चामध्ये संपूर्ण बहुजन समाजानं सामील व्हावं. आणि निश्चित आपण, आपली एक लोह्याची संस्कृती आहे, सगळ्या धर्माला आपण सामावून घेणारा आपण सगळे लोह्यातले चांगले नागरिक आहोत. म्हणून आपण या विषयाकडे सगळ्यांनी जाती दृष्टिकोनातून न पाहता आपण एक अन्याय झालेल्या विषयावर आपण न्याय मिळवण्यासाठी आपण या मोर्चामध्ये सगळ्यांनी सामील व्हावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो.